हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण बघणार आहोत की बँक निफ्टीच्या मोमेंटमबद्दल, की काय एक्सपेक्टेड आहे बँक निफ्टीची मोमेंटम. आणि याआधी आपण बऱ्याच व्हिडिओज बनवल्यात आणि त्यानुसार जो आहे तो एक फोरकास्टिंग जो होता कुठेतरी तो करेक्ट होता. पण कारण जनरली जे आपण बघत होतो तो नियर बाय एक्सपायरीज बघत होतो आणि आपण ऑप्शन्समध्ये ट्रेड करतोय, राईट. सो नियर बाय एक्सपायरी असताना मला ग्रीक्सचा जो पॅरामीटर आहे, ग्रीक्सचे जे पॅरामीटर्स आहेत ते पण मला प्रॉपरली बघावे लागतात, राईट. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रीक्स इम्पॅक्ट बघणार आहोत की प्रीमियम्सवर कसे होतात. त्याच्यानंतर बँक निफ्टीची जी मोमेंटम आहे ती कोणत्या साईडला येण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा कोणता मोमेंटम देऊ शकतो ते आपण बघणार आहोत, राईट, बेस्ड ऑन फ्युचर्स डेटा ॲज वेल ॲज टेक्निकल चार्टच्या बेसिसवरती. ओके, सो व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की बघा कारण खूप डिटेलमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. सेकंडली, ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स आहेत, सो जाऊन लगेच ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आणि अजून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत त्याची पण लिंक आहे व्हिडिओ लायब्ररीची, सो त्याला पण व्हिजिट करा. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट फर्स्ट. पहिलं आपण एक पॅटर्न बघूया की स्पेसिफिकली ऑप्शन्स जर मी करतोय तर किती बेनिफिट होऊ शकतो जेव्हा मी नियर बाय एक्सपायरी असतो किंवा फार बाय एक्सपायरी असतो. ओके, सो हे मला क्लिअर करू द्या आधी. ठीक आहे, सो सिम्पल आहे. जेव्हा पण आपण ऑप्शन्स ट्रेडिंग करतो तेव्हा ग्रीक्स जे आहेत ते मेनली इम्पॅक्ट करतात माझ्या प्रीमियमवरती. फ्युचर्समध्ये काय असतं, फ्युचर्सली आपण प्युअरली डिरेक्शनवरती बेट करतोय, राईट, की एक तर मोमेंटम वरती येईल किंवा खाली येईल. पण तिकडे कोणते इम्पॅक्ट नाही आहे थीटाचा, ना वेगाचा, ना डेल्टा, ना ऑल, कोणताहीच नाही आहे. पण ऑप्शन्समध्ये वेगवेगळे रिस्क असतात, वेगवेगळे इम्पॅक्ट असतात. सो आपण आता दोन कंडिशन्स बघणार आहोत. एक बघणार आहोत फार एक्सपायरी, ओके, आणि सेकंड कंडिशन इज व्हॉट, अ नियर एक्सपायरी. ओके, सो जनरली जेव्हा पण आपण फार एक्सपायरी बद्दल डिस्कस करत असतो किंवा जेव्हा पण आपण फार एक्सपायरी असतो तेव्हा माझ्या मेजर फेवरमध्ये असतात तीन ग्रीक. कोणते तीन ग्रीक? डेल्टा. सो व्हॉट इज डेल्टा? डेल्टा इज स्पेसिफिकली तुम्हाला सांगतं की बिहेवियर का सांगतो की प्रीमियम कितीने चेंज होणार जर तुमचं अंडरलाईन जे आहे ते चेंज होतं तेव्हा. सो डेल्टा एक युजली बघायला गेलं तर फार एक्सपायरीवर जास्त इम्पॅक्ट देतो, OTM स्ट्राईक्सवर पण, राईट. सो ॲट द म्हणजे डेल्टा 0.5च्या आसपास असतो. पण जर मी फार एक्सपायरी बघायला गेलो ना, लाईट सी 20 दिवस बाकी आहेत, 22 दिवस बाकी आहेत, जर मी स्टॉक ऑप्शन्सबद्दल बोलतोय तर त्यांचा जो डेल्टा आहे ना तो सिमिलर असतो 0.5च्या आसपास किंवा 0.49, 48, 47च्या आसपास असतो. सो कम्पॅरेटिव्हली तो क्लोजर असतो 5च्या आसपास. ओके, सो डेल्टा कुठेतरी फेवरमध्ये आहे माझ्या. सेकंड एक ग्रीक असते जी असते वेगा. So what is Vega? Vega is specifically the change in premium with respect to 1% change in volatility. की जर माझी volatility 1% ने वाढत असेल तर माझा प्रीमियम कितीने वाढणार तुम्हाला वेगा सांगतोय. ओके, सो सिंपल बघा, व्होलॅटिलिटीचा जो इम्पॅक्ट असतो तो प्रीमियमवरती पॉझिटिव्ह असतो. सो जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा माझे प्रीमियम्स जे आहेत ते शूट करतात आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा माझे प्रीमियम्स जे आहेत ते स्पेसिफिकली खाली पडतात, राईट. सो व्होलॅटिलिटी वाढण्याचे चान्सेस फार बाय एक्सपायरीवर जास्त असतात कधी पण, कारण मोमेंटम येण्यासाठी जो टाइम लागतो त्याला जास्त टाइम आहे, प्लस व्होलॅटिलिटी वाढतो तेव्हा इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढल्यामुळे प्रीमियम्स वाढण्याचे चान्सेस पण जास्त असतात. त्यामुळे वेगा जो आहे तो कुठेतरी पॉझिटिव्ह आहे माझ्या इथे. अँड द थर्ड वन इज थीटा. आता बरेच जणांना विचारतील सर थीटा कसा इथे माझ्या फेवरमध्ये? आता थीटा तर माझ्या अगेन्स्ट आला पाहिजे ॲज अ बायर जर मी बघते. सो थीटा इज कम्पॅरेटिव्हली अगेन्स्ट असतो पण जो इम्पॅक्ट असतो थीटाचा तो खूप मायनर इम्पॅक्ट असतो. ओके, आय नो थीटामुळे प्रीमियम डिके होतोय पण ॲज अ बायर पर्स्पेक्टिव्हने बघितलं ना तर आपण फार बाय एक्सपायरी असल्यामुळे थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो खूप कमी असतो ॲज कम्पेअर नियर बाय एक्सपायरी. सो थीटाला जर मी थोडं डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं ना तर तुम्हाला काही असा कर्व दिसेल. लेट्स इथे 30 दिवस बाकी आहेत, 25 दिवस बाकी आहेत, 20, 15, 10 आणि 5. ओके, आणि लेट्स इथे प्रीमियम चालू आहे 500 किंवा इथे 100, 200, 300, 400, 500. ठीक आहे, सपोज असा प्रीमियम चालू आहे. सो थीटा तुम्हाला बघा असा कर्व येताना दिसेल. इनिशियल किंवा फार एक्सपायरीला एक फार हळूहळू डिके होणार आणि जेव्हा तुम्ही नियर बाय एक्सपायरी याल ना तेव्हा तेव्हा बघा एक कर्व देतोय, पूर्ण एक मेजर कर्व बघायला मिळतो, राईट. सो दॅट इज द रिझन थीटा कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये आहे. कधी? जेव्हा तुम्ही फार एक्सपायरी असाल तेव्हा. ओके, सो ह्याला आपण घेऊया मोर दॅन 15 डेज पकडू ह्याला. ओके,
की एक्सपायरीला ऑलमोस्ट 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत. नाव नियर बाय एक्सपायरी. सो नियर बाय एक्सपायरी इथे येणार लेस दॅन 15 डेज. लेट्स सी. ओके, सो सिंपल बघा, नियर बाय एक्सपायरी जेव्हा पण तुम्ही असाल ना तेव्हा तुमच्या मेन जो फेवरमध्ये असणार तो तुमचा असणार थीटा. थीटा कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये असणार. का? कारण थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो खूप मेजर इम्पॅक्ट असतो जेव्हा तुम्ही नियर बाय एक्सपायरी असतात. जसं मी म्हणालो 20 दिवस बाकी आहेत, 25 दिवस बाकी आहेत, 30 दिवस बाकी आहेत, यू कॅन सी इम्पॅक्ट खूप कमी आहे. पण तेच जर 10 दिवस बाकी आहेत, 5 दिवस बाकी आहेत, यू कॅन सी द कर्व. सो प्रीमियम जर तुमचा ड्रास्टिकली फॉलो होणार एकदम लोअर एंडला. कारण ऍक्च्युली जर बघायला तर थीटा जो आहे तो काय करतो, प्रीमियम डिके करतो. सो प्रीमियम जो आहे तो 0 झाला पाहिजे. सो त्यामुळे जो आहे तो नियर बाय एक्सपायरी तुम्हाला एक फॉल बघायला मिळतो. सो थीटा कुठेतरी फेवरमध्ये आहेत. नाव ह्याच्यावरती स्ट्रॅटेजीज कोणत्या बनवायच्या किंवा कोणत्या स्ट्रॅटेजीज मी जाऊन बनवू शकतो. सो स्ट्रॅटेजीजचा मी पार्ट इथे बघितला. जर मी फार बाय एक्सपायरीवरती, सो फार बाय एक्सपायरीवरती मी जाऊन क्रिएट करणार डेबिट स्प्रेड्स. ओके, डेबिट स्प्रेड मी ट्राय करणार. जेवढे जास्त डेबिट स्प्रेड मी बनवीन तेवढा बेटर आहे. का? कारण आपण मार्केटला प्रीमियम देतोय. सो जेव्हा मार्केटला प्रीमियम देतो तेव्हा ह्या 3 गोष्टी आहेत ना, ह्या माझ्या फेवरमध्ये असल्यामुळे एक कुठेतरी चांगला बेनिफिट आपल्याला बघायला मिळू शकतो. सो बुलिशसाठी जर मला बनवायची असेल तर बुल कॉल स्प्रेड एक 1:2 किंवा 1:3 चा रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवा. ओके, ट्राय करा 1:2 किंवा 1:3 चा. आणि जर बेरिश बनवायची असेल तर बेअर पुट स्प्रेड. ओके, 1:2 किंवा 1:3. अगेन कधीही स्ट्रॅटेजीज बनवतात तेव्हा 1:2 आणि 1:3 ट्राय करा. बुल कॉल स्प्रेड आणि बेअर पुट स्प्रेड. आणि जर बेअरिश स्ट्रॅटेजी साठी बेअर पुट स्प्रेड झाला तर नाव नियर बाय एक्सपायरी. जेव्हा पण तुम्ही नियर बाय एक्सपायरी असतात तेव्हा काय होतं, थीटाचा इम्पॅक्ट जास्त आहे. सो मी काय करणार इथे क्रेडिट स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार. क्रेडिट स्प्रेड्स. ओके, व्हॉट इज क्रेडिट स्प्रेड? क्रेडिट स्प्रेडमध्ये जनरली आपण काय करतो, मार्केटमध्ये जो प्रीमियम आहे तो घेतो, जास्त प्रीमियम घेतो आपण. सो जेव्हा आपण प्रीमियम घेतो ना तेव्हा काय करतो, जो थीटा आहे तो इम्पॅक्ट जास्त देतो. त्यामुळे हळूहळू जो आहे तो थीटा बेनिफिट आपल्याला बघायला मिळतो. सो इथे मी काय करणार, जर बुलिश आहे तर बुलपुट स्प्रेड. ओके, आणि जर बेअरिश पाहिजे तर बेअर कॉल स्प्रेड. ओके, या 2 गोष्टी आहेत ना, या जनरली खूप जास्त तुम्हाला बेनिफिट देणार इफ यू आर अ फार बाय एक्सपायरी आणि इफ यू आर अ नियर बाय एक्सपायरी. एकदा वाटल्यास त्याचा स्नॅपशॉट घेऊन ठेवा ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर, आणि मग मी पुढे जातो. ठीक आहे. सो लेट्स गो विथ दी ॲप्लिकेशन. ओके, सो बँक निफ्टीबद्दल आपण डिस्कस करतो. आता ही जी मी स्ट्रॅटेजीचा पार्ट सांगितलेला हा लक्षात ठेवा, तो आता आपल्याला पुढे वापरायचा आहे. सो पहिला आपण बघूया बँक निफ्टीचा मोमेंटम काय आहे. ओके, सो पहिला आपण टेक्निकल चार्टवरती प्रयोग करूया की बँक निफ्टी टेक्निकल चार्टवरती कसा मोमेंटम देतोय. ओके, आणि ह्याला मी 1 डेच्या बेसिसवरती ठेवतो. ओके, नाव लेट्स सी, मी हे डिलीट करतो. इथे आला ना. ठीक आहे. नाव जर तुम्ही याला नीट ऑब्झर्व केलात ना ह्या लेवलला, सो इफ आय एम मार्किंग, लेट्स सी, मी ह्याला मार्क करतो. जर तुम्ही हाय पाहिलात बँक निफ्टीचा तर ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी तुम्हाला एक हाय बघायला मिळते. राईट, अराउंड जर मी बघितलं तर 53,200 किंवा 53,300 आसपास एक कुठेतरी हाय बघायला मिळतो. आणि जर लो बघितला तर पहिला लो जो आहे तो कम्पॅरेटिव्हली ह्या लेवल आहे, तो 52,000 मी म्हणू शकतो. ओके, आणि इथे 53,300च्या आसपास मी म्हणू शकतो. राईट, आणि 52,000च्या आसपास एक लो एक बघायला मिळतोय. आणि करंटली कुठे ट्रेड करतो, ह्या लेवलच्या आसपास. राईट, सो जर तुम्ही ते नीट ऑब्झर्व केलात ना, बरेच दिवस मार्केट जो आहे तो ह्या रेंजला फिरतोय. राईट, वरती परत गेलाय, टॉप बनवलाय, परत खाली आलाय, परत इथे आलाय ह्या लेवलच्या आसपास, आणि पुन्हा जो आहे रिकव्हरी दिली आहे. राईट, सो कम्पॅरेटिव्हली बघायला तर फर्स्ट जो माझा लो बनतो तो हाय आहे. राईट, सेकंड जर मी लो बघायचं म्हटलं तर मी एक म्हणू शकतो की ह्या लेवलच्या आसपास एक मी सेकंड टार्गेट ठेवीन. ठीक आहे, जर मार्केटने हा लेवल ब्रेक केला ना तर कुठेतरी मार्केट ह्या लेवलच्या आसपास येण्याचे चान्सेस आहेत. आणि जर तोपर्यंत मी म्हणू शकतो की कुठेतरी जास्त मोमेंटम नाही आहे सेलिंगचे, एक जास्त मी प्रेशर नाही म्हणू शकतो की सेलरचा आहे. पण जर हा लेवल ब्रेक करतो कुठेतरी म्हणू शकतो की अग्रेसिव्हली सेलिंग येऊ शकते. पण कम्पॅरेटिव्ह जर मार्केट इथे येतोय किंवा ह्या लेवलच्या आसपास जर येतो ना, मी म्हणू शकतो की जास्त सेलिंग नाही आहे मार्केटमध्ये किंवा फ्रेश सेलिंग नाही आहे. रिझन पण मी तुम्हाला सांगतो का. ओके, सो पहिला जर मी टेक्निकल चार्टच्या बेसवरती बघितला तर मला एक हा हाय दिसतोय, लो दिसतोय, आणि कम्पॅरेटिव्हली जर हा लो ब्रेक झाला तर माझा टार्गेट हा असणार, किंवा वरच्या साईडला जर असेल तर माझा टार्गेट हा असेल. नाव
बँक निफ्टीचा करंटली मोमेंटम काय आहे? बँक निफ्टी वरती चढतोय खाली येतोय, आय नो दॅट, पण कोणत्या बेसवरती? कारण मार्केट बऱ्याच केसेसमध्ये वरती जातो आणि खाली जातो. सो कोणत्या बेसमध्ये झालं ते आपण बघूया. सो मी काय करणार, फ्युचर्स बिल्टअप चेक करणार बँक निफ्टीचा. ओके, सो फ्युचर्स बिल्टअप काय एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. सो फ्युचर्स बिल्टअप जेव्हा पण आपण बघतो तेव्हा 4 गोष्टी येतात. ओके, आणि 2 कंपोनेंट आपण घेतो. कोणते 2 कंपोनेंट? एक प्राइसचा कंपोनेंट घेतो आणि दुसरा ओपन इंटरेस्टचा कंपोनेंट घेतो. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. ओके, यू कॅन सी लॉंगचं नरेशन आहे का? प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट वरती चालले, दॅट मीन्स कुठेतरी फ्रेश बाईंग होते हे आपल्याला समजतं. त्यानंतर आहे लॉंग अनवाइंडिंग. व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग? लॉंग अनवाइंडिंग इज सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. की प्रॉफिट बुकिंग कुठे चालू आहे? सिम्पली सपोज जर 1000ला एखादा स्टॉक आहे, मी बाय केला आणि स्टॉक गेला 1500ला, तर ॲज अ बायर मला 500 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, तो 500 रुपयाचा प्रॉफिट बुक करणार. सो जेव्हा मी प्रॉफिट बुक करतो तेव्हा प्राइस जी आहे ती खाली येते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो, कारण प्रिव्हियस बाईंगचा मी ट्रेड करते. तर यू कॅन सी प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली, कन्सिडर लॉंग अनवाइंडिंग. ओके, शॉर्ट मीन्स व्हॉट? शॉर्ट मीन्स की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करते. तर यू कॅन सी प्राइस खाली जाते फ्रेश सेलिंगमध्ये आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो. सो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ फ्रेश सेलर्स. ओके, शॉर्ट. अँड दिस वन इज शॉर्ट कवरिंग, की कुठे सेलर्स जे आहेत त्यांच्या पोझिशन्स काढतात. सो यू कॅन सी तेव्हा तुम्हाला काही अशी मोमेंटम बघायला मिळते की एक मोमेंटम प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो. सो मी इथे फ्युचर्स ओवायमध्ये येतो इकडे. ओके, आणि बँक निफ्टी. सो हा डेली टाइम फ्रेमचा बार आहे. सो नाव जर तुम्ही इथे बघितलं तर कधीपासूनचा डेटा आहे 24 जून 24 पासून ते आजच्या दिवसापर्यंतचा, म्हणजे मी 22/7ला रेकॉर्ड करते, म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना मी पकडू शकतो. ओके, सो जो ग्रीन बार्स आहे ते तुम्हाला सांगतात लॉंग, रेड बार जे आहेत ते शॉर्ट, ब्ल्यू आहेत ते अनवाइंडिंग आणि थोडाफार फेंट येलो आहे ते शॉर्ट कवरिंग दाखवते. यू कॅन से 24 जून पासून आतापर्यंत एकच शॉर्ट बिल्ड झालाय. कोणत्या दिवशी? ह्या दिवशी, राईट. त्यानंतर जो मार्केट मेजरली खाली आलं ना, यू कॅन सी मार्केट ह्या लेवलला पण खाली आलंय, मार्केट ह्या लेवलला पण खाली आलं आणि मार्केट इथे पण खाली आलंय. तो का आलाय? बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग. सो जर मार्केट प्रॉफिट बुकिंगमुळे खाली असेल ना, तर मी त्याला म्हणू शकतो की कुठेतरी जो आहे तो एक बॉटम क्रिएट करत असेल एक नवीन बाईंगसाठी. ओके, मी त्याला हे कन्सिडर नाही करणार की इथून आता मार्केट खाली जाईल, कारण मार्केट 2 केसमध्ये खाली जातो. कोणत्या केसमध्ये? प्रॉफिट बुकिंगमध्ये पण आणि शॉर्टमध्ये पण. पण मार्केट जर प्रॉफिट बुकिंग खाली जात असेल तर एक समजू शकतो की बॉटम क्रिएट करतोय आणि एक फ्रेश रॅलीसाठी आपण वेट करू शकतो. ओके, सो लॉजिक इज सिम्पल. काय लॉजिक आहे? मला दिसतंय मार्केटचा ट्रेंड पॉझिटिव्ह आहे, लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे आणि शॉर्ट कवरिंग पण आहे. हलका बेरिशनेस आहे कारण बिकॉज ऑफ द प्रॉफिट बुकिंग. पण मी कंपॅरेटिव्हली बघा तर थोडाफार मी बुलिश राहू शकतो बँक निफ्टीला. नॉट अ अग्रेसिव्ह बट एक मॉडरेटली बुलिश मी राहू शकतो. आणि त्या बेसवरती जर मला स्ट्रॅटेजी प्लॉट करायची तर कोणती बनवू? क्रेडिट स्प्रेड. का क्रेडिट स्प्रेड? मी बुलपुट स्प्रेड बनवणार. का बनवणार? कारण आता जी एक्सपायरी आहे ती नियर बाय एक्सपायरीला आहे मी, राईट. सो करंट एक्सपायरी जर मी बघितली इथे बँक निफ्टी, सपोज मी बुलपुट स्प्रेड बनवतो, बुलिश आहे मी, बुलपुट स्प्रेड. सो करंट नियर बाय एक्सपायरी 24 जुलैची आहे, राईट. आणि त्याला किती दिवस बाकी आहेत? 22ला मी रेकॉर्ड करतो, ऑलमोस्ट 2 दिवस बाकी आहेत, राईट. सो आय नो दॅट की थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो जास्त असणार आहे, राईट. आणि कुठेतरी जो आहे मी बजेटच्या आसपास एक जनरली स्ट्रॅटेजी बनवतोय की मला माहिती आहे प्रीमियम्स जास्त वाढले असणार बिकॉज ऑफ राईज इन व्होलॅटिलिटी. तो जनरली मी 2 गोष्टी करणार. एक तर मी स्ट्रँगल बनवीन, स्ट्रॅडल बनवीन किंवा बटरफ्लाय किंवा कॉन्डोर, किंवा जर मी मॉडरेटली बुलिश आहे सो आय विल गो विथ द बुलपुट स्प्रेड. मी बुलपुट स्प्रेड सोबत जाणार. सो जनरली बुलपुट स्प्रेडला आपण काय करतो? ॲट द मनी पुट बाय करतो आणि इन द मनी पुट सेल करतो. ओके, त्यामुळे प्रीमियम जो आहे तो मार्केटमधून आपण जास्त घेतो. ओके, आणि क्रेडिट स्ट्रॅटेजी थोडीफार बनवतोय आपण. सो त्यामुळे आणि वॉल्स पण कुठेतरी जास्त मार्केटचे वाढले आहेत. सो व्हॉट आय विल डू, थोडाफार मी इथे ना 1:1च्या आसपासच बनेल, नॉट अ 2च्या आसपास. बट इफ मार्केटने मोमेंटम देते 4000चा प्रॉफिट आहे, नाही दिली तर ऑलमोस्ट 3000चा लॉस होतो. 1:1च्याच आसपास बनेल इथे. एक्सपायरी पर्यंत त्याचं मार्केट 100 पॉईंट जरी वरती गेला तरी स्टील आय गॉट अ लॉस. बट जर 200-300 पॉईंट वरती पळाला तर एक प्रॉफिट आहे एक्सपायरी पर्यंतचा. हा ओके, सो ही एक स्ट्रॅटेजी तुम्ही बनवू शकता. ह्याला मल्टिपल बाय जर मी 5 लॉट्स केले इथे. ओके, सो त्या बेसवरती मिळेल. सो जनरली 1:2चा ट्राय करा किंवा 1:3चा ट्राय करा आणि ते सेव्ह पोझिशनवरती क्लिक करा. सो जेव्हा पण तुम्ही सेव्ह पोझिशनवरती क्लिक करा तुमच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत त्या सगळ्या इथे सेव्ह होऊन जातील. ओके, त्याने तुम्हाला समजेल की किती तुमच्या ट्रेड्स आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत आणि किती ट्रेड्स आहेत त्या नेगेटिव्ह आहेत बेस्ड ऑन दी फोरकास्ट. ओके,
सो ही एक स्ट्रॅटेजी तुम्ही बनवू शकता. किंवा दुसरी जर मी बघायला गेलो तर आता थोडाफार बजेटच्या आसपास आहे ना, सो आय नो दॅट की व्होलॅटिलिटी जास्त वाढलेली आहे त्या लेवलला. सो व्होलॅटिलिटी जर बेसवरती मला ट्रेड्स बनवायचे असतील सो मी स्ट्रॅडल बनवीन किंवा बटरफ्लाय बनवीन. ओके, सो स्ट्रॅडलला आपण जनरली काय करतो, ATM कॉल अँड पुट विकतो. ओके, सो मी इथे येतो आणि ATM कॉल अँड पुट विकतोय. ओके, यू कॅन सी शॉर्ट स्ट्रॅडल इथे बनलं आहे. सो माझी जी रेंज आहे बँक निफ्टीमध्ये ॲज पर दी प्रीमियम रेंज, ओके, ती जर बघायला गेलं तर बघा, जर मार्केटने मोमेंटम दिली एक्सपायरीला, किती पॉईंट खाली पडला, सपोज 51,150, इथून 1000 पॉईंट जरी खाली पडला तरी आय नो दॅट मी प्रॉफिटेबल आहे. तेच वरती गेला किती 53,000, इथून 1000 पॉईंट जरी वरती पळाला तरी आय नो दॅट की मी प्रॉफिटेबल आहे ह्या लेवलला. व्हाय? बिकॉज प्रीमियम जास्त मी घेतोय. आणि सर्वात एक सांगू लॉजिक, 2 दिवस बाकी आहेत आणि प्रीमियम एवढे महाग आहेत. सो थिटा कुठेतरी तुमचा खूप पॉझिटिव्ह असणार आहे. थिटा जास्त असणार आहे ह्या लेवलला तुमचा एक ओव्हरऑल इम्पॅक्ट द्यायला, त्यामुळे थिटा डीके फास्ट व्हायला मिळेल. आणि सेकंडली बजेटमुळे वॉल वाढली आहे, त्यामुळे काय होणार, वॉल जेव्हा पण वाढते तेव्हा क्विकली ड्रॉप देते, त्यामुळे तुमचा प्रीमियम ड्रॉप होऊ शकतो बिकॉज ऑफ फॉल इन व्होलॅटिलिटी. आणि वरून तुम्हाला थिटाचा इम्पॅक्ट आहे, 2 दिवस बाकी आहेत एक्सपायरीला. सो ॲज अ सेलर अपॉर्च्युनिटी बघायला तर खूप जास्त आहे इथे. आणि बायर अपॉर्च्युनिटी बघायला तर बायरला आहे अपॉर्च्युनिटी, बट एक शार्प मोमेंटम पाहिजे. लाईक 1000 पॉईंट जर मोमेंटम देत असेल बँक निफ्टी किंवा 800 पॉईंट मोमेंटम देत असेल विदिन अ स्पॅन ऑफ कमी टाइम फ्रेममध्ये, 10-15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये, तर कुठेतरी बायर्सला खूप बेनिफिट आहे आणि त्याचा जो प्रोबॅबिलिटी आहे ती खूप कमी आहे, ॲज यू नो राईट. सो कुठेतरी सेलरच्या पर्स्पेक्टिव्हने जर मी बघायला गेलो ना तर बेनिफिट आहे. छोटे जे स्कॅल्प जनरली आपण ट्राय करतो काढायचे डेली बेसवरती, ते थोडेफार अवॉइड करा ह्या 1-2 दिवसाच्या आसपास तरी, कारण व्होलॅटिलिटी स्पाइकअप आहे, ऑलरेडी प्रीमियम वाढला आहे आणि त्यात मोमेंटम स्कॅल्पिंगमध्ये एवढी मोमेंटम नाही भेटणार, प्रीमियम थोडा चेंज नाही होत. तुम्ही वाटल्यास ट्राय करू शकता, पण जनरली हे मी बिहेवियर सांगते मार्केटचं, राईट. सो ट्राय टू गो विथ द सेम. स्ट्रँगल किंवा स्ट्रॅडल जेवढा तुम्ही बनवाल तेवढा बेनिफिट आहे. ओके, अजून एक गोष्ट, ज्यांना कोणाला डिरेक्शनची भीती आहे, आय नो दॅट मला डिरेक्शनची भीती आहे. जर मी सेल करतो आणि मोठा डिरेक्शन आली तर पर्सनली मी बघायला गेलो मला स्वतःला डिरेक्शनची भीती वाटते. सो मी काय करतो, मी पोझिशन हेज करतो. ओके, मी काय करणार, इकडे बघा 51,000चा मी एक कॉल बाय पुट ऑप्शन बाय करतो आणि 53,200चा एक पुट बाय करतो, कॉल बाय करतो. ओके, ठीक आहे, 51,000 कॉल बाय आणि सॉरी माय बॅड, पुट बाय आणि 52,200चा 53,200चा 53,200 कॉल बाय. ओके, सो मी जे पोझिशन आहे तर माझ्या हेज केला. यू कॅन सी थोडं ह्याला अजून वरती घेऊन जाऊया आपण. परफेक्ट, अजून एक घेऊया, ठीक आहे चालेल. ओके, सो थोडाफार जो आहे ना मी पोझिशन माझ्या हेज केला, तर यू कॅन सी माझी रेंज जी आहे ना स्टील तेवढीच आहे थोडीफार, पण माझा जो लॉस आहे ना तो लिमिटेड लॉस आहे. आता मला मॅक्झिमम लॉस किती आहे, मला 6,000चा. आणि जर मार्केट त्याच लेवलला राहिला, सपोज जर मार्केटने मोमेंटम दिली तर मला प्रॉफिट येतो 7,000. तर 1:1च्या आसपासच कुठेतरी बनला आहे, राईट. आणि हे जर तुम्ही मल्टिपल बाय 5 लॉट्स केलात, कारण नियर बाय एक्सपायरी आहोत आणि इकडे बेनिफिट आणि मार्जिन पण ह्याला कमी लागणार. नेकेड सेलिंगपेक्षा तुम्हाला मार्जिन इथे कमी लागणार आहे, कारण तुम्ही बाईंग पण करताय, त्यामुळे थोडाफार जो आहे तो प्रीमियम घेताय पण आहे मार्केटमधून, राईट. घेताय आणि देताय पण आहे. सो मार्जिन कमी लागेल नेकेड सेलिंगपेक्षा तरी, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो तुम्ही ही एक स्ट्रॅटेजी बनवू शकता. बघा, मार्केट जर ह्याच लेवलला राहिला 38,000चा प्रॉफिट आहे, जर मोमेंटम दिली 32,000. सो 1:1चा आहे, पण खूप शार्प. 55,700ला जाण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, 55,700ला जाण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, मार्केट 52,000 आहे, 3,000-3,500 पॉईंट मार्केटला चढावं लागेल. किती प्रोबॅबिलिटी आहे, खूप कमी प्रोबॅबिलिटी आहे. पण मार्केट इथे एक्सपायर होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, 1000 पॉईंटच्या आतमध्ये प्रोबॅबिलिटी जास्त आहे. सो बेनिफिट पण त्याचा जास्तच तुम्हाला बघायला मिळतो. दॅट इज द रिझन बिहाइंड इट. आणि वॉल ड्रॉप होत आहेत त्याचा पण तुम्हाला बेनिफिट बघायला मिळतोच आहे. सो ही पण स्ट्रॅटेजी तुम्ही इथे सेव्ह करू शकता. ओके, दोन्ही स्ट्रॅटेजी आपण सेव्ह केल्यात, तो त्यांचा जो पण अनालिसिस आहे, ज्या पण बेनिफिट्स आहे तुम्ही इथे मॉनिटर करू शकता रिअल टाइम बेसवरती. जो MTM आपला ब्रोकरमध्ये दिसतो तो सेम MTM तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल. मोमेंटम आहे बँक निफ्टीमध्ये, पण बुलिशला आहे की बेरिशला आहे, मॉडरेटली बुलिश आहे. बेरिश का होतंय मार्केट, बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग, शॉर्टमुळे नाही होत. सो कुठेतरी बॉटम क्रिएट करायचा प्रयत्न करते, बिकॉज एक मोमेंटम चांगली येऊ शकते. जर येऊ शकते तर ह्या स्ट्रॅटेजीज. ओके, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, 25 टूल्स आहेत फ्री, त्याचा ॲक्सेस मिळेल तुम्हाला. सो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे,
सेकंडली अजून असे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे असतील सो व्हिडिओ लायब्ररीची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, सो त्याचा पण तुम्हाला ॲक्सेस मिळून जाईल. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.